आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई कसला विचार करतीस? प्लीज दे ना परवानगी. आई ठीक आहे. तुम्ही एवढं शांत कसं बसू शकता? काय करू मी? काय ग तू माझ्यावर कशाला चिडतेस? तुम्हीच केलंय सगळं, तुमच्यामुळे झालं हे सगळं. तू तर मला उगाच ब्लेम करू नकोस. मी जे केलं ना ते योग्यच केलंय. ही निष्ठुर आहात हो तुम्ही. स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढलं आणि वर तोड करून म्हणताय केलं ते योग्य केलं. तुम्हाला आपल्या मुलाची काळजी नाहीये का? ऑफकोर्स आहे मला त्याची काळजी. मग एखादा फोन करून तू कसा आहेस, कुठे आहेस, काही खाल्लं प्यायलंस का असं विचारावं नाही वाटलं? अगं तू काय लहान आहे का त्याची फोन करून चौकशी करायला? आणि तू कशाला उगाच स्वतःचं प्रेशर वाढवून घेतेस? मला माझ्या विक्रांतची काळजी आहे म्हणून होते माझी चिडचिड. हे बघ घेईल तो स्वतःची काळजी. घेईल स्वतःची काळजी. घेईल काळजी असं म्हणून नाही होत. आई बापाचं काही कर्तव्य नाहीये का? तेच करतोय मी. मी माझी कर्तव्य पार पाडतोय. काय हे असं आपल्याच मुलाला आपल्या घराबाहेर काढून कर्तव्य पार पाडताय तुम्ही? हे सगळं त्या गिरीशामुळे होतंय. तिच्यामुळे आपल्या मुलाला घर सोडावं लागलं. हे एवढं सगळं करायची काही गरज होती का? अगं मग तुझी काय इच्छा आहे? विक्रांतने गिरिजा बरोबरचं लग्न मोडायला हवंय का तुला? सांग ना. तुमच्याशी बोलून ना काही उपयोगच नाहीये. तुझ्या मनात काय ना हे मला चांगलं माहितीये मीना. आज तुझ्यामुळेच विक्रांत आपल्याला सोडून घराबाहेर पडलाय. आय होप विक्रांत तू मला समजून घेशील. काय होतं हे सगळं गिरीजा? काय झालं? माझं काही चुकलं का? नाही रे विक्रांत. मग हे सगळं आपल्या बाबतीत असं का घडतंय? तू असा का विचार करतोय? कित्येक वर्ष मी या क्षणाची वाट बघत होतो गिरीजा. असं वाटलं आता सगळं छान होईल, आपल्या सुखी संसाराची सुरुवात होईल. पण हे सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत.
या परिस्थितीत सुद्धा तू आहेस ना माझ्या बरोबर. विक्रांत, हा काय प्रश्न आहे का? आपल्याला ही लढाई लढायची आणि जिंकायची. सोडून तर नाही जाणार ना मला. असा विचार का करतोय? भीती वाटते गिरीजा. तू सोडून गेलीस तर हा असा वेड्यासारखा विचार नाही करायचा. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. विक्रांत, तुला असं वाटतं मी तुला सोडून जाईन? विक्रांत, तू फोन का नाही उचलतेस माझा? हे का फोन करतायत मला आता? हॅलो. हॅलो मीनाताई, अहो तुम्ही माका फोन करू घ्या होतास ना. कशाला? कशाला म्हणजे कामाचा काय झालं तर तुम्ही माका कळवतालास ना. कसलं डुबलाचं काम? हे सगळं माझ्याच अंगाशी आलंय. म्हणजे अहो म्हणजे आम्ही तिकडे तुम्हाला काय जातंय विचारायला? हे सगळं मला सहन करावं लागतंय. बापरे, म्हणजे असा काय घडात असा माका वाटलाच नाही होता. हो अहो मला तरी काय कल्पना होती? बरं, मग आता तुम्ही पुढे काय करूच ठरवलं? मला नाही माहिती. असं बोलन कसा चला मीनाताई, मी काहीतरी विचार करू गो ना. काय विचार करू?